एकदा तर मला शिरडोनमध्ये असा एक प्रसंग आला माझ्या बाबतीत, की दिवसभर काम करून एकही वस्तू विकली नाही. वस्तू विकली नाही तर आमच्याकडे सिस्टीम कशी होती, की हिथून 30 रुपये घ्यायचे आणि त्या गावात पोहोचायचं ज्या गावात आपल्याला काम करायचं. तिथं गेलो आम्ही, ते शिरडोन गाव होतं त्यावेळी, आणि दिवसभर काम केलं. मी एक उपाय मिळाला. त्या दिवशी मला कळालं की भूक काय असते. म्हणजे मी अक्षरशः थुंकी घेऊन, असं पाणी थुंकी घेऊन तो अख्खा दिवस काढला. पण संध्याकाळी यायचं कसं चालेल हा फार मोठा प्रश्न त्यामधला निर्माण होता. कोणच लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. मग माझ्याकडे एक चांदीचं कडं होतं. मग मी तिथल्या शिरडोनच्या एका सोनाराला ते द्यायला गेलो. पण ती माझी अवस्था, ती बॅग घेतलेला मी, त्यात हातात माझ्या ते वस्तू, ते बघून तो म्हटलं, अरे तू कुठं चोरून बिरून आणलीस का? आणि त्यामुळे त्यानं ते कडं न घेतलं. आणि मला आठवतंय मी शिरडोन पासून सांगलीपर्यंत चालत आलो.